नमस्कार. तुमच्या सर्वांचे आजच्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. तर बघा मी आज सकाळीच देवपूजेसाठी म्हणून फुले तोडायला बागेमध्ये आले होते. खूप सारी झेंडूची फुले आलेली आहेत. तशी तर खरं गेल्या 2 महिन्यांपासून फुले येत आहेत आणि मला दसरा आणि दिवाळी दोन्हीसाठी मार्केटमधून फुले आणण्याची गरजच नाही पडली. मी दोन्ही रंगांची म्हणजे केशरी आणि पिवळ्या दोन्ही रंगांची फुले म्हणजे रोपे मी इथे लावलेली होती. पण आता जरा सुकायला लागलेली आहेत. तुम्ही बघू शकता पानं पूर्ण सुकून गेलेली आहेत. पण आत्तापर्यंत खरंच मी ह्या झाडांबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. खूप सारी मला फुले मिळाली आहेत. तर चला झेंडूबरोबर आता जास्वंदाचीही फुले मी घेते आहे. माझ्याकडे जास्वंदाचे 2 प्रकार आहेत. म्हणजे एक थोडंसं मोठ्या साईजची फुलं आहेत आणि एक छोट्या साईजची. तर शक्यतो मी छोट्या साईजचीच फुले घेते. देव्हाऱ्यामध्ये लाल चुटूक फुले खूप सुंदर दिसतात. खरं तर देवपूजा करायला मला आवडते. एक प्रकारची मनःशांती त्यातून मिळत असते आणि एकाग्रता वाढवण्यासाठीही त्याचा पूजेचा खरंच खूप फायदा होतो. ईश्वराशी एक प्रकारे संवाद साधला जातो. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खरंच देवपूजा एक महत्त्वाचा विधी आहे. कारण त्यातून श्रद्धा, नम्रता आणि शांतीचा अनुभव येतो. कशी वाटते देवपूजा? माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब करा. धन्यवाद.